नमस्कार मंडळी, जय अग्रिकोली व्होइड्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड रसमलाई। तर त्यासाठी आपण इथे अर्धा लिटर दूध तापवत घेतलेला आहे। मग आपण इथे घेतलेले आहे 1 चम्मच कस्टर्ड पावडर, त्यात घातलेला आहे पाणी आणि मिक्स करून घेतलेली आहे। असं स्ट्रक्चर आलेलं आहे तिला। तर आता आपण हे दूध घाटलत राहायचं आहे। जास्त थिक पण नाही करायचं, कारण ब्रेड हा दूध शोषून घेईल। तर आता यात आपण घातलेली आहे साखर। तुम्हाला जसं गोड हवं असेल तशी साखर घाला। तर आता आपण इथे घेतलेला आहे तवा, त्यात थोडं तेल घातलेलं आहे आणि मग तव्यावर ठेवलेले आहेत ब्रेडचा आकार तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही ठेवू शकता। तर आता आपण ही कस्टर्ड पावडर जी केलेली होती पाणी ते घालत आहोत आणि दूध हा घातलतच राहायचा आहे। तर असे दोन्ही साइडून आपल्याला ब्रेड रेडिश करून घ्यायचे आहेत। तर आपल्याला दूध हा लो फ्लेमवरतीच शिजवायचा आहे, म्हणजेच थिक करून घ्यायचा आहे। जास्त पण थिक नाही करायचा आपल्याला, मगाशीच सांगितलं जास्त थिक करायचा नाही आहे। तर आता इथे ब्रेड आपले झालेले आहेत। तर आता आपण ब्रेडचा गोल आकारसुद्धा घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला असं वाटेल की आपण नक्की रसमलाईच खायला घेतली आहे। रसमलाई आपण जास्त शक्यतो गोल आकाराचीच खातो। तर आम्ही दोन्ही आकारामध्ये केलेले आहेत, एक स्क्वेअर आणि एक गोल। तर आता आपण इथे घालूयात काजू बदाम, ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतं ते घाला। तर आता इथे अवेलेबल आमच्या घरी फक्त काजू बदाम होते तर ते घातले। तर आता आपण यात घालूया वेलची। मला इथे एक सांगायचं आहे, तुम्ही यात भिजवलेलं केसर घाला, जेणेकरून रसमलाईला येल्लोइश कलर येईल। तर आता इथे आपली रसमलाई अशी रेडी झालेली आहे। तर कशी वाटली डिश तुम्ही सुद्धा ट्राय करा। खूप छान अशी रसमलाई रेडी झालेली आहे। कमी खर्चामध्ये झटपट अशी रसमलाई आपली तयार झालेली आहे। कशी वाटली कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।